डोंट जज बुक बाय कव्हर ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. तसंच बाहेरून कठोरपणा पण आतून गोडवा असंच एक फळ निसर्गाने आपल्याला देणगी म्हणून दिलेलं आहे. बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलंच असेल मी फणसाबद्दल बोलत आहे. तर फणसाची गरे जे आहेत अत्यंत खायला गोड. त्यांच्या बियांची भाजी केली जाते. बिया भाजून खाल्ल्या जातात. इव्हन कच्च्या फणसाची सुद्धा भाजी केली जाते. फणसाच्या बिया उकडून किंवा भाजून खाल्ल्या जातात. त्या पचन सुधारतात आणि शरीराला पोषण देतात. फणस हा चविष्ट आणि पोषण फळ असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देणारा नैसर्गिक आहार सुद्धा ठरू शकतो. माणसांना नजर लागलेली तर तुम्ही ऐकलंच असेल. पण झाडांना सुद्धा नजर लागते. तुम्ही बघू शकता माझ्या मागे तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट दिसेल जिथे की आम्ही झाडाला चप्पल बांधली आहे. तर चप्पल बांधण्याचं कारण असं बरेच वर्ष फणसाच्या झाडाला फणस लागत नव्हते. जुन्या लोकांच्या विचाराप्रमाणे झाडांना चामड्याची चप्पल बांधल्याने झाडांची नजर उतरली जाते. त्याचप्रमाणे आम्ही पण हा प्रयोग केला. झाडाला चामड्याची चप्पल बांधली आणि फणस यायला हळूहळू सुरुवात झाली आणि त्याचा रिझल्ट तुम्ही इथे बघू शकता. खूप सारे फणस लागलेत आणि झाड अख्खं भरभरून गेलंय.